बाजीगर आज कुठल्या गावाला आहे बघा, तुम्हीच दाखवतो. दिसलं का दिगंजीमध्ये आज तुमचा बाजीगर. हे पंढरपूर हायवे बघू शकता. आज विषय असा आहे, तिकडे शूटिंग होतं, आलतो मध्ये रस्त्यात उभं राहिले, मोकळं आहे दुपारचं. बरोबर हे दिसतो स्टॅच्यू बघा. इथनं असंच इथं पुढं आलं का तिथे एक नवीन बेकरी चालू झाली, माऊली बेकरी. तर तिथनं इथं समोरच बघू शकता माऊली बेकरी बेंगलोर प्रोडक्शन. आपण आज जाऊया. विषय असा आहे, यांच्याकडे काहीतरी स्पेशल आहे, बेंगलोरची चव वगैरे असते म्हणले ती, आणि नवीनच चालू झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हेज आहे. तर ठीक आहे म्हणलं बघूया. आपण आलो बघू शकताय, आत जाऊया. यांच्याकडं भरपूर काय बरंच काय आहे. कटाई नान कटाईचे प्रकार, खालीपर्यंत तिळाचे बिस्किट काय बरंच आहे. क्रीम रोल ही ती महत्त्वाचं हे असं ही समजा ह्यांची हीच बनवते ही खारी. आणि कसली खारी रे? समोसा खारी. समोसा कसली? समोसा खारी. केक दाखव की. हे समजा जे केक आहेत त्यांनी सांगितले शुद्ध शाकाहारी केक आहे, ते दिलेला शुद्ध शाकाहारी. चांगला देख ना केक दाखव एक. हा तुझ्यासारखाच दाखवला बरं का. केक चण्याचा कलर एकसारखाच आहे बघा, कसा आहे भारी आहे का नाही. टेस्टा गेली नाही तर नाराज होईल गडी. असं केक वगैरे भरपूर काय यांच्याकडे प्रोडक्ट आहेत. आणि दुकान तर मस्त पैकी बघू शकता, नवीनच आता चालू झाले. तुमच्या बड्डेसाठी जे काही दुसऱ्या वस्तू लागणार आहेत त्या किरकोळ, ते ताज आणि हे बाकी समजा आकडं बिकडं फुगा हे समजा आहे त्यांच्याकडं. एकदम चांगली टेस्ट आहे. मी खाऊन बघितलं, त्यानंतर म्हणलं व्हिडिओ आज करावा. नक्की तुम्ही चवीचं जर घेणार असेल, वाढदिवसाला सुद्धा केक पाहिजे असेल किंवा बाकी काय प्रोडक्ट घेणार असेल, तर आपल्या दिगंजीमध्ये माऊली बेकरीला नक्की भेट द्या. नंबर पत्ता मी खाली दिला असेलच, पाहिजे तुम्ही त्यांना कॉल करून सुद्धा भेट देऊ शकता. सकाळ 7 ते 10 वाजता तर गरमागरम खारी पण खायला भेटते, कारण की त्यांच्याकडे 8 समजा मिसने ते प्रोडक्ट त्यांची तीच तयार करते. असा विषय आहे. काहीतरी विषय वेगळा असेल तरच आपण घेत असतो. तुम्ही नक्की एकदा येऊन भेट द्या माऊली बेकरी.